चला पहिला बॉल लेट्स प्ले. पहिलाच बॉल खातं खोललेलं आहे. सुरुवात झालेली आहे 1 रनने. निमेश जनवाळ यांच्याकडून 43 इंच टीव्ही सिरीज आपल्याला त्याला सॉरी निमेश जनवाड जे एक डायरेक्टर आहे एका कंपनीचे त्यांच्याकडून आपल्याला 43 इंची टीव्ही लाभलेली आहे ती म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी. खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन बदलापूर प्रीमियरच्या माध्यमातून. तसंच जे कोणी स्पॉन्सर तिथं मला दिसत आहे तर जे ओळखीचे आहेत ते म्हणजे संजय माझे मित्र अजून बाकीचे पण असतील. खरं धन्यवाद तुम्ही असंच आम्हाला सहकार्य करत राहा. दुसरा चेंडू कारण पॉवर प्लेचं षटक आहे बघू उत्कृष्ट धावसंख्या घेण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे. पण कुठेतरी बघितलं असं जर ही डायरेक्ट जर बॉल लागला असता स्टंपला तर कुठेतरी चला आमच्या दिशेने बघू आपण हे चौकाच्या दिशेने चांगली फिल्डिंग केलेले पण 2 रनाची नक्की जिथे पूर्ण होतील. चांगले गुड रनिंग बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या झाली ते म्हणजे 7 बॉल झाले फक्त 2. बॉल झालेले आहेत. दुसरं षटक चालू आहे. दुसरं षटक मार्गस्थ
पंच बघा आपली चांगलीच भूमिका बजावत आहे. दुसरं षटक मार्ग दुसरा, तिसरा चेंडू प्रगतीपथावर. उमेश चांगला बॉलर. बघू चौकाच्या दिशेने जाण्याने जर तिकडे आपल्याला चांगली क्षेत्ररक्षण मिळत. दुसऱ्या रन धावण्याचा प्रयत्न, पण स्ट्राईकचा बॅट्समन धावत नव्हता, पण त्यांनी धावलेला आणि पूर्ण केली धावसंख्या. चांगलेच खरंच अशीच गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पण हे आपण जे सामने बघतो हे लिमिटेड षटकाचे असतात, पण 2D आणि 1Dची तर गरज नसते. इथे चौकार आणि षटकाची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळाली तर जरा कारण स्कोर पण चांगला वाढतो आणि उत्कृष्ट बोर्डावर धावसंख्या उभी राहते. पण ठीक आहे, बॉल चांगले ग्राउंड शॉटच आपल्याला त्या माध्यमातून बघायला मी आता मध्ये 2 चांगला ग्राउंड शॉट, चांगलेच फिल्डिंग. बघू मी विनंती करतो मंचाच्या बाजूला जे कोणी उभे आहेत त्यांच्यावर कारवाई करा. मंचाच्या बाजूला उजव्या बाजूला जो कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांच्यावर बंदी घाला ना एक मॅचची. कारण बाधा होते इथे आम्हाला हे करायला, कॉमेंट्री करायला बाधा होते त्यांच्यामुळे. तीन षटकार जर मारले तर वाल्मिकी यांच्याकडे 1000 रुपये देण्यात येईल बॅट्समनला. त्रिफळाशीत उमेश, त्रिफळाशीत खरंच चांगलीच गोलंदाजी. यॉर्कर साधीशी गोलंदाजी आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू बाकी आहे. अजय, बदलापूर दूधवाले संघ असोसिएशनचे अध्यक्ष अजय हे आता चाललेले आहेत. पॉलिन मध्ये तंबू मध्ये परतताना त्रिफळाची झालेला आहे. बॅट्समन नाराज होऊ नको. 8 लाख फॉर दिस टाइम, बेटर लक फॉर नेक्स्ट टाइम. चला पंच, शेवटचा चेंडू असेल दुसरा षटकातला आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 10. धावसंख्या जर मला कुठेतरी कमी वाटते. बघू भरपाई निघते का अजून. तसं म्हणायला गेलं तर 12 आणि 13 5 ओव्हरची मॅच आहे ना, म्हणजे 18-19 बॉल बाकी अजून. धावसंख्या 10 झाली फक्त, काही काळजी करू नका. लेफ्ट आर्म बॅट्समन अजय खूप चांगला मेहनती बॅट्समन दिसतो आपल्याला. त्यांचं होम ग्राउंड आहे हे, काळजी करण्याचं कारण नाही. लेफ्ट साईडच्या दिशेने जर बघितलं तर 4 प्लेयर तिथे आपल्याला दिसतात. 1 2 3 4 आणि ऑफ साईडचे प्लेयर बघा आतमध्ये आलेले आहेत. 30 यार्ड सर्कल मध्ये 1 2 3 4 5 6 7 प्लेयर आहेत. शेवटचा चेंडू, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. नो आर्ग्युमेंट विथ द अंपायर. इफ एनी प्लेयर आर्ग्यू विथ द अंपायर दॅट प्लेयर विल बी बॅन. अशा तऱ्हेने चांगलाच गोलंदाजी केली अनूप. नक्की तुझं कौतुक करावं तेवढं कमी, कारण धावसंख्या फक्त 10 झालेली आहे. उमेश मा मिस्टेक. धावसंख्या फक्त 10. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट मला वाटतं एकच गेली आहे. बघू अनुपनी पण काय कानमंत्र दिला, कारण त्यानेच आता सेकंड ओव्हर टाकली. थर्ड ओव्हर ज्याच्या हातात दिले त्याचं नाव रमेश सिंग. बदलापूर वेस्ट प्रीमियर लीगचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण दरवर्षी ते चांगले सामने भरवतात आणि सामने पण जसे भरवतात उत्कृष्ट अशा रीतीने सामने खेळून पण दाखवतात. चांगला प्रोग्राम त्यांच्या माध्यमातून. मी विनंती करतो पुन्हा एकदा निमेश जनवाड यांच्याकडून 43 इंच टीव्ही मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक भेटवस्तू त्यांनी प्रदान केलेली आहे बदलापूर प्रीमियरला. त्याच्यानंतर शांताराम विपट यांच्याकडून शूज दिलेले आहेत. बेस्ट बॉलरला नायकीचे शूज असतील जवळजवळ ते 5,500-6 हजाराचे आहेत. त्याच्यानंतर 70 याचकडून बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर बॅट्समन यांच्याकडून टी शर्ट आणि शूज देण्यात येतील. फुल टॉस बार आखूट टप्पाचा चेंडू. बॅट्समन थोडा बासकला, त्याला वाटलं एक चांगला असेल आपल्या पट्ट्यामध्ये, पण पट्ट्यामध्ये आला नाही. बॉल थोडा स्लोअर होऊन होता आणि तो पायाखाली आला.
पहिला असा निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकाचा. त्याच्यानंतर आमचे काका सिद्धार्थ सोनावणे यांच्याकडून दरवर्षी आम्हाला चेंडू आम्हाला भेट वस्तू मिळत असते. प्रत्येक सामन्यामध्ये जे आपण चेंडू बघतो ते आम्हाला त्यांच्याकडून भेट वस्तू मिळते. प्रत्येक पुन्हा एकदा त्याच टप्प्याचा चेंडू, पण यावेळेस नक्कीच चौकारच्या दिशेने. चौकार डीजे विकास मिश्रा यांच्याकडून बेस्ट बॅट्समन साठी एक चांगली बॅट आहे MRF ची आणि शूज आहे नायकेचे. तसेच विशाल मिश्रा यांच्याकडून बेस्ट फिल्डर साठी शूज आहे. तसेच बंधू विकास मिश्रा आणि विशाल मिश्रा यांच्याकडून एक बघा एक खूप मोठे एक्स्ट्रा प्लेअर, जे 12वा प्लेअर असतो त्याच्यामधून लकी ड्रॉ होणार आहे. त्या लकी ड्रॉ मधून जो 12वा प्लेअर निघेल त्याच्यासाठी सायकल आहे. थोडा चकवा दिला, वाटलं बॅट्समनला वाटलं की बॉल थोडा आतमध्ये घुसेल, पण हा जर तुम्ही बघितला तो ऑफ स्पिन होता. बॉल थोडा फिरवला त्याने. ठीक आहे, पुन्हा एकदा कमबॅक केला कारण चौकार गेला होता मागच्या बॉलिंग मला. त्याच्यानंतर राजेश परदेशी यांच्याकडून आजचं जेवण आहे. तर जेवण फक्त जे आमचे बदलापूर वेस्ट प्रीमियर लीगचे जे काही सहकारी आहेत त्यांच्यासाठी आहेत. काहीतरी मंत्र देतो अजय. बघू आता बॅट्समॅनला कुठल्या प्रकारचा मंत्र दिला आणि तो मंत्र काय दिलाय ते आपल्याला हा बॉल टाकल्यानंतर माहिती पडेल. मंत्र चांगला होता. रमेश सिंग आतापर्यंत चांगली बॉलिंगचा नजराडा त्यांनी. बरोबर आहे, स्ट्राईक रोटेट झालीच पाहिजे कारण एखादा बॅट्समन जर रन खेचत नसेल तर नक्कीच जो नॉन स्ट्राईकला असतो ना त्याला संधी दिलीच पाहिजे. कारण हे क्रिकेट असंच आहे की एकाने जर नाही गेम केला तर दुसरा तुम्ही चान्स द्या. आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 15 आणि बॉल झाले 4. खरंच बॉल टू बॉल रन चालले जर बघायला गेलं तर या हाणामारीचं षटक आपल्याला अजून मिळालंच नाही, दिसायला बघायलाच नाही. कारण एक पण षटकार आतापर्यंत गेलेलं नाहीये. मला वाटतं फक्त एकच चौकार गेला ह्या इनिंग मध्ये. प्रत्येक बॉलला जर तुम्ही असं क्षेत्ररक्षणामध्ये लावण्याचा टाइम घेतला तर आता वाजले किती ते म्हणजे 12:05 वाजता मी टायमिंग दिला होता पहिली इनिंगचा. आता वाजले ते म्हणजे 12:17. शेवटचे 8 मिनिटं बाकी आहे. पेनल्टी लावण्यात येईल. पुन्हा एकदा बघितलं तुम्ही लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बघू आपण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही घेतला कारण रिस्क घ्यायची नाही अजयला. What a match is going on. You are seeing. चांगलं कमबॅक. खरंच एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत आहे. आता लास्ट बघितली तुम्ही उमेशच्या माध्यमातून, आता बघता रमेशच्या माध्यमातून. षटकाराची आणि चौकाराची जोपर्यंत आतिषबाजी होत नाही तोपर्यंत मॅच मध्ये रंगत येत नाही. काय चाललंय फक्त ग्राउंड शॉट आपल्याला बघायला मिळत आहेत. अनुप यांच्या माध्यमातून गचा क्षेत्ररक्षण दुसरा रन न घेण्याचा प्रयत्न. बरोबर आहे, कुठंतरी टेस्ट मॅच चालू आहे आणि 50 ओव्हरची मॅच आहे. काय टेन्शन नका घेऊ. धावसंख्या झाली 17 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ढगात म्हणून सांगण्याचा प्रयत्न की फ्री खेळ. बघू आता काय कानमंत्र आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल त्याचं ऐकतात का नाही ऐकत. कारण बरोबर आहे, कारण धावसंख्या खूपच कमी झाली. बॉल टू बॉल रन 5 ओव्हरची मॅच आहे. फक्त कुठेतरी 60 ते 70 रन व्हायला पाहिजे 5 ओव्हरची जर मॅच असेल तर. एक चांगली टोटल तर बोर्डावर आपल्याला दिसली तर प्रतिस्पर्धी संघाला पण खेळण्यामध्ये मजा येते आणि मॅच मध्ये कुठेतरी रंगत येते. तर राहुल बरोबर आहे, राहुल सिंग, उमेश सिंग आणि रुपेश सिंग, रमेश सिंग. चांगला सिंगचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच अमन सिंग पण त्या टीम मध्ये. राहुल सिंग बॉलर. चौथा षटक मार्गात. सेकंड लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग इज गोइंग ऑन. फर्स्ट बॉल. See the shot again. Umpire
चांगला जर पुन्हा एकदा जर हिट झाला असता तर आउट झाला असता, पण नाही. थोडी भाग्याची साथ मिळते प्रत्येक बॅट्समॅनला. दोन्ही जर स्ट्राईक नॉन स्ट्राईकला तर तुम्हाला भाग्याची साथ लाभलेली आतापर्यंत. तर काय नाही, तर कुठेतरी जादू तुम्हाला मिरॅकल तर करावाच लागणार. कारण डगआउटमध्ये जर तुम्ही बघत आहात तर जे बॅट्समॅन अजून उतरले नाही मैदानात त्यांचं टेन्शन वाढत चाललंय. आणि जे बॉलर असतात ऍक्च्युली जे डीपी बॉय ज्या संघाचे जे बॉलर असतील त्यांचं खरं टेन्शन वाढत चाललंय. कारण नक्कीच त्यांच्यावर खूप मोठी ही मदार असणार आहे. कारण स्कोर काही जास्त नाहीये आणि कुठेतरी थांबवावं लागणार. 70-70 स्पोर्ट्स यांच्याकडून लगातार 3 सिक्सला 70-70 कॅप ते म्हणजे शशिकांत लोंगले आणि अक्षय लोले यांच्याकडून. प्रत्येक मॅचला जो कोणी एनी प्लेअर कॅन हिट द 3 सिक्सेस, दॅट प्लेअर विल गेट 70-70 कॅप. बरोबर आहे. कॅच, चांगलीच कॅच घेतलेली आहे. मला वाटतं खरंच अजय यांनी खूप प्रयत्न केलाय का ठोकण्याचा, पण काही करणार. आता अटीतळ सामना. आता सुलतान, जसा सलमानचा पिक्चरचा सुलतान चाललाय. बघू अजय बॅटिंग हाडला का अजय, काय टेन्शन नका घेऊ. सुलतान बघू आता आपल्या संघासाठी सुलतान काय करतोय. खरंच नावात तर दिसतंय सुलतान, पण आपल्या संघासाठी जर त्यांनी नक्कीच काही केलं तर खरंच एक चांगले बॉलर जे आहेत डीपी बॉयचे यांच्या मनावर नक्कीच आनंद आणि चेहऱ्यावर आसू आपल्याला दिसेल. कारण बॉलर खूप मोठा बॉलर जे आहे डीपी बॉयचे यांना जरा दडपण वाढत चाललंय. कारण स्कोर हा बोर्डवर त्यांना कमी दिसतोय आणि कुठेतरी रोखावं लागेल. आतापर्यंत हे 4th ओव्हर आहे. चारही बॉलर हे भारी पडलेले आहेत. चारही बॉलर जे बॉलिंग टाकताना डीपी बॉयच्या बॅट्समॅनला भारी पडलेले आहेत. कारण ही जर तुम्ही बघत असाल तर एक पण षटकार गेलेला नाहीये आणि चौकार तर फक्त एकच गेला आतापर्यंत. सॉरी, बघू 2च्या दिशेने मार्गदर्शन 2 रन पूर्ण होतील, पण मुश्किल आहे. लल्लाची फिल्डिंग बघा. दुसरे दोन्ही आपले बदलापूरचे बनत चाललेले आहेत. चौथ्या षटकातले सुलतान, खरंच चांगले बॅट्समन तुम्ही करतायत. ज्या पद्धतीने तुमची बॅटची ग्रीप मला दिसते, नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये चालला असेल की एक षटकार चांगला खेचावा. बॅट तुम्ही लांब पकडली आहे. चांगल्या उत्कृष्ट नजराणा. खरंच मला वाटतं हिरे हिरे वाल्मिकी ब्रदर्स खरंच चांगले बॉलर त्यांना लाभलेत. कुठं होते हे बॉलर, चारीच्या चारी बॉलर बघा. जर तुम्ही बघितलं तर बॉल टू बॉल रन त्यांनी आतापर्यंत दिले. आता शेवटच्या षटकाचा बघू कोण काढते. कारण ह्या षटकामध्ये जर काही केलं तर डीपी बॉयचा कुठंतरी चांगला बोर्ड. ओनली 26 रन आफ्टर 4 ओव्हर, म्हणजे बॉल टू बॉल रनच आहे. 24 बॉलमध्ये फक्त धावसंख्या आली ते म्हणजे 24. आणि शेवटच्या बॉल, आता शेवटचा ओव्हर म्हणजे 6 बॉलमध्ये जर तुम्ही नाही म्हटलं तरी एक 16-17 रन जरी काढले तर एक 40 रन ठीक आहे, एक चांगली बोर्डा स्कोर जाईल. एक 2-3 सिक्सची अपेक्षा आम्हाला डीपी बॉयच्या संघाकडून. माझे मित्र अभि गरुड हे सुद्धा सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथे उभे राहिलेत. माझे मित्र अभि गरुड. चांगला. चला आमचे बॉलर जरा खुश झाले, डीपी बॉयचे बॉलर जरा खुश झालेत. कारण षटकाराने सुरुवात झालेली आणि सुरुवात ही जर चांगली झालेली असेल नक्कीच शेवट पण त्याचा चांगला होता मित्रांनो. धावसंख्या झाली ती म्हणजे 32. अजून मग 5 बॉल आहेत, अजून 2-3 सिक्स आले तर चांगलंच आहे. रमेश यांनी चांगली बॉलिंग टाकली होती. आता हे दुसरं षटक तो हाताळतोय आपल्या संघासाठी पहिल्या इनिंगचा. अरे पुन्हा एकदा मला वाटतं षटकार
3 षटकार जर त्यांनी मारले तर 70-70 कॅप कडून त्यांना शशिकांत लोंगले आणि अक्षय लोंगले यांच्याकडून 70-70 कॅप आणि भरत मस्कर यांच्याकडून त्याला 100 रुपये देण्यात येईल. कॅप आणि 100 रुपये भरत मस्कर यांच्याकडून. बॉलर खुश झाले, डीपी बॉयचे बॉलर नक्कीच खुश झाले असतील कारण धावसंख्या झाली ती म्हणजे 38. एम आय राईट? बरोबर. क्रिकेट इज अ गेम. यू कॅनॉट टेल टिल द लास्ट बॉल व्हॉट हॅपन. सो पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. चला 100 रुपये घ्यायला माझ्याकडनं या. 70-70 कॅपचा मानकरी ठरलेला आहे तो म्हणजे अमित शिगवण आणि माझ्याकडनं पण त्यांनी 100 रुपये घेऊन जावे भरत मस्कर यांच्याकडून आणि 70-70 स्पोर्ट यांच्याकडून 70-70 कॅप. पहिला मानकरी. अजून कोण आहे का? अजून कोण आहे का त्याला बक्षीस देण्यात? जर प्रेक्षक वर्गातून गोपालचे पप्पा यांच्याकडनं त्याला 100 रुपये देण्यात येईल. त्यांनी 100 रुपये जमा करावे इथं. असं 200 रुपये त्यांना बॅट्समनला. आम्ही शिगवण तुझा उद्या पेपर मध्ये नक्कीच नाव येईल. आपले बदलापूर विकास आपले बदलापूर यांच्या माध्यमातून तुझा उद्या नक्कीच सत्कार करण्यात येईल कारण असा मानकरी असतो. पहिला 3 षटकार लगातार. रमेश बॉलर ठीक आहे अडलक. पंचांचा निर्णय पण आलेला आहे. वाईट सोने पे सुहागा. मला पंच थोडे आमचे विनोद कांबळे वाटतात, थोडेसे जास्त नाही. काय चाललंय रमेश? 3 षटकार गेले, एक वाईट गेला, पूर्ण खायापालट करून टाकला डीपी बॉयजने. म्हणून थांबलो जरा. वेट अँड वॉचची भूमिका घ्या क्रिकेटमध्ये. थांबलोय जरा. काय चाललंय बघू. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. अजून 3 बॉल बाकी द्या ओव्हरचे. 45. मी पण जरा खुश झालो कारण मला पण थोडं वाईट वाटत होतं की बॉल टू बॉल रन चालले. काय चाललंय? मी कॉमेंट्री करत असताना षटकार चौकाराची जर आतिषबाजी नाही झाली तर मला पण कुठेतरी कॉमेंट्री करण्यामध्ये मजा येत नाही. पण नक्कीच माझ्या विनंतीला मान दिला त्या बॅट्समननी. वाल्मिकी ब्रदर तुम्ही खूपच टाइम घेताय. नंतर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. दुपारचे 12:30 वाजलेत. यॉर्कर खरंच पण त्याने उत्कृष्ट खेळलेला. हेलिकॉप्टर शॉट. बघू काय करते. 2 रन नक्कीच. बरोबर स्ट्राईक तर त्यालाच पाहिजे. चांगलीच गुड रनिंग बिटवीन आपल्याला पाहायला टाळ्यांचा कडकडाट. बघा स्वागत करता डगआउटचे त्याचे. खरंच असंच प्रोत्साहन द्या प्रेक्षक बरोबर. टाळ्या वाजवा. शेवटचे 2 बॉल. धावसंख्या झाली ती म्हणजे 47. कुठं होतं? काय होत असं तू? काय झाला असं तू डीपी बॉईज? बघू काय होतं तिकडे. आपल्याला अंपायर सांगतील काय डबल का. वरच्या भिंतीला जर लागला तर चौकार आहे. खालच्या भिंतीला लागला तर तुम्हाला धावायचंच. याची नोंद घ्यावी प्रत्येक बॅट्समनने. जी भिंत आहे तिथे बघा चायनाची भिंत आहे ती, तिथे जर बॉल लागला तर चौकार. लास्ट बॉल. मी तर बोलतो खरं त्याचा बरोबर आहे. त्याच्यामुळे धन्यवाद मित्रा. ये तू 100 रुपये घेऊन जा आणि गोपालचे वडील त्यांनी 100 रुपये द्या इकडे जमा करावे. 70-70 कॅप कुठे आहे? 70-70 कॅप. आम्ही शिगवण 19 बॉल मध्ये 43 धावसंख्या. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. अरे वाल्मिकी आमचे गेले कुठे? बॉलर डाऊन झाले आमचे. वाल्मिकी कुठे गेले? टाळ्या वाजवत होते. ओके ओके धन्यवाद धन्यवाद अमित शिगवण. खरंच सुलतान तुमच्या जोडीला आला. तुमची ताकद वाढली. 55. गोपाल एक आपला मुंबई क्रिकेट असोसिएशनचा एक 19चा अंडर 19चा प्लेअर आहे गोपाल. त्यांचे वडील माझे मित्र यांच्याकडून 100 रुपये जो बॅट्समन आहे ना त्याला देण्यात येतील. आणि माझ्याकडनं भरत मस्कर यांच्याकडनं त्याला 100 रुपये. अमित शिगवण मी विनंती करतो
वाल्मिकी यांचे आजचे 200 रुपये त्यांना देण्यात हवे. हे ऍक्च्युली आमचे आहेत पैसे त्यांचे नाही आहेत. वाल्मिकी यांचे असे भरत मस्कर तसे गोपाल माझे मित्र यांचे वडील यांच्याकडे 100 रुपये लाभलेले आहेत. अमित हे अमित 200 रुपये बियरचा बंदोबस्त झालेला आहे. फोटो काढ मी माझा पण काढ. ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद. जरा प्रेक्षक वर्गामध्ये पण जरा बक्षिसाची आतिषबाजी झालीच पाहिजे. त्याच्यामुळे षटकार बिटकार येणारच नाही. बघा अमित शिगवण यांच्या रूपाने चांगले 4 षटकार शेवटच्या वेळेला मॅचचा काया पालट त्यांनी करून टाकला. अमित शिगवण तर वाल्मिकीचं तोंडच बंद करून टाकलं. ओके धन्यवाद. चला पंच तुम्ही ताकीद द्या आपल्याकडे वेळ कमी आहे. बॅट्समॅन कुठे गेलेत? वाल्मिकी बॉयचे बॅट्समॅन विनंती करतो तुम्ही जरा मैदानाचा ताबा घ्या लवकरात लवकर आपल्याकडे वेळ नाहीये. वाल्मिकी संघाचे बॅट्समन कुठे आहेत? वाल्मिकी सीसी बदलापूर वेस्ट प्रीमियर लीग 2024 यांच्या माध्यमातून हे सामने आपण बघत आणि युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आहे. चांगला उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्ध सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरंच नगरपालिका कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे पण आभार आणि आमचे मित्र आमचे दादा राजेंद्र घोरपडे यांचे पण मी आभार मानतो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलं. तसेच माझे सर दीपक राठोड सर यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभले. तसेच प्रो ॲथलेटिक्स स्पोर्ट्स फाउंडेशन क्रिकेट अकॅडमी रोहन सर आणि किरण सर आम्हाला यांचं पण सहकार्य लाभलेलं. त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. तर दीपक सर रोहन सर आणि किरण सर या तिघांचे आभार. अमय आणि कुणाल ही उत्कृष्ट फलंदाज चाललेले आहेत बघू. कारण धावसंख्या 4 ओव्हर नंतर जी पेटली ती 5 ओव्हर मध्ये खरंच चांगली स्पष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अमित शिगवण यांच्या रूपाने. तर धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो शेवटच्याच ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर आता हे कठीण प्रसंग बघू पेलवतात का वाल्मिकी संघाचे दोन्ही बॅट्समन आपल्याला थोड्याच वेळात माहिती होईल. चला प्रेक्षक वर्ग जरा धावत या. प्रेक्षक वर्ग थोडे धावत या. आपण गार्डन मध्ये नाहीये. संजय सांगळे बॉलर पहिली ओव्हर घेऊन होत आहे. वाल्मिकी या संघाचे जर तुम्ही फलंदाज बघत असाल कुणाल हळिये अमित चव्हाण स्ट्राईकला जर तुम्ही बघताय तर अमित चव्हाण दिसतो. नॉन स्ट्राईकला आहे तो कुणाल सनी. छप्पन जिंकण्यासाठी जर तुम्ही बघत असाल 30 बॉल मध्ये 56 धावांची गरज जर तुम्ही ॲव्हरेज बघितला असाल तर प्रतिवर जो मला वाटतंय 10 रन तर पाहिजे प्रतिवर तरच हा कुठेतरी स्टोर तुम्ही चेस करू शकता. आता पहिलं षटक आहे फक्त 2 प्लेयर बाहेर राहतील. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला पॉवर प्लेच्या षटक मध्ये 2च प्लेयर फक्त बाउंड्रीच्या दिशेने उभे राहतील. बाकीचे प्लेयर 30 यार्ड सर्कल मध्ये राहतील याची नोंद घ्यावी. पहिले षटक मार्गास्त. लेट्स प्ले. खूप मोठा बर्डन जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 57 धावांची गरज. पहिलं षटक मार्गात असतं. पहिलाच बॉल. लेट्स प्ले. 56 पहिलाच षटकार. चांगली सुरुवात झालेली आहे. अमय सांगळे ऍक्च्युली वाईट बॉल होता पण त्यांनी वाईट बॉल न घेता बघू पहिला आज जर चांगली सुरुवात झाली तर शेवटही गोड व्हावा असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि षटकार पहिल्याच बॉल मध्ये. दुसरा बॉल रिव्हर्स. काही गरज नव्हती. बोलतात ना लाखाचे 12,000 करणार प्लेयर मला दिसला. काही गरज नव्हती. जर तुम्हाला लाख रुपये दिले तर ते 12,000 करायचे नसतात. लाखाचे तुम्ही 5 लाख करा. म्हणजे हे झालं तुमचं शेअर मार्केट.
काय गरज नव्हती तुम्हाला, थोडं थांबायचं होतं, वाट बघायची होती, थांबलेच नाही. शेअर मार्केट वाढला, काय भेटल, लालचबुरी चीज आहे. आणि खूप कॉस्टली प्लेअर हा. मी असं मला ऐकण्यात आलंय की वाल्मिकी ब्रदरचा हा खूप कॉस्टली प्लेअर होता. बॉलिंग टीमचा संजय, सॉरी माय मिस्टेक. ठीक आहे ठीक आहे, अडला गाडला काम आहे, पण तू सुरुवात जरा चांगली करून दिली, धन्यवाद. अमयाने कमबॅक केलेलं आहे, कारण पहिल्याच बॉलमध्ये पहिला हात षटकार गेलेला, दुसऱ्या षटकामध्ये त्रिफळा असित. संजय सांगळे कॉस्टलीस्ट बॉलर आहे त्यांच्या संघाचा, पूर्ण BW प्लेयरचा कॉस्टलीस्ट. जसं आता जर तुम्ही बघत असाल तर जसा ऋषभ पंत कॉस्टलीस्ट गेला IPL ऑप्शन मध्ये, तसा हा संजय सांगळे खूप कॉस्टलीस्ट प्लेअर आहे पूर्ण BWPL या टुर्नामेंटचा. फिल्डिंग मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलीच गॅप, खरंच बघू आपण तो काही नाही होऊ शकत. चौकार खरंच गुड, चांगलेच आपल्याला चौकार पॉइंट लाईनच्या दिशेने मार्ग असता. 3 बॉल मध्ये धावसंख्या 10. चांगलाच बॉल त्यांनी थांबवला आणि वेट केला बॉलचा, खरं बघितलं थोडस वेट केलं आणि खरंच ऑफ साईडच्या दिशेने बॉल त्यांनी फिरवला आणि गॅप काढली त्यांनी. चारही प्लेअरच्या मधून त्यांनी गॅप काढली आणि खरंच चांगला खेळ केला त्यांनी. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. विकेट जर बघितल्या तर 1 आणि बॉल चेंडू जर बघितलं पहिल्या ओव्हर मध्ये आले ते फक्त 3च. धावसंख्या ठीक आहे त्यांनी केलेली आहे, पहिली ओव्हर त्यांनी कव्हर केलेली आहे, कारण जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. काय फसवलं बघा बॅट्समॅनला, स्लोवर टाकून फसवलेलं आहे. मला वाटतं असंच होतं, पहिला षटकार नंतर विकेट, नंतर चौकार, नंतर विकेट. बरोबर आहे, रोटेशन चाललंय. धावसंख्या 10, विकेट 2. शरद हॅट्रिक चान्स आहे. हॅट्रिकच्या माध्यमातून काय आहे का इथे, काय बक्षीस ठेवलीत का कमिटीच्या माध्यमातून, काय हॅट्रिक चान्सला काय बक्षीस? उगाच नाही मला कोणी सांगितले की संजय सांगळे हा एकदम कॉस्टलीस्ट प्लेअर आहे बदलापूर वेस्ट प्रीमियर लीगचा 2024चा. धावसंख्या झाली 10, विकेट गेल्या 3 आणि हा हॅट्रिक चान्स आहे. प्रेक्षक वर्गात काय बक्षीस आहे का हॅट्रिक चान्सला, लवकर त्यांनी सांगावे इथे. खरंच संजय सांगळेच्या माध्यमातून त्यांनी चांगला कमबॅक केलं. मी पुन्हा एकदा सांगत असतो की क्रिकेटमध्ये तुम्हाला पेशन्स खूप महत्वाचा आहे, कारण लगेच तुम्हाला सक्सेस हे मिळत नाही. आणि एखादा चौकार षटकार जरी गेला, सोनवणे काका यांच्याकडून अंपायरचा डिसिजन घ्यायला लेग बाय सोनवणे काका यांचे 100 रुपये वाचले. आता हॅट्रिकचा चान्स होता, पण त्यांनी ओव्हर हॅट्रिक तर घेतलेलीच आहे. सोनू काका त्यांनी ओव्हर हॅट्रिक तर घेतलीच आहे, मानकरी होतो. मॅच झाल्यानंतर संजय सांगळे यांना 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल सोनवणे काका यांच्याकडून. त्यांनी ओव्हर हॅट्रिक घेतलेली आहे,
मॅचच्या समाप्तीनंतर त्यांनी यावे मंचावर आणि 100 रुपये आपले घेऊन जावे बक्षीस. धावसंख्या झाली 11. बोर्डावर जर तुम्ही धावसंख्या बघता तर 11 झाली. विकेट गेल्या 3. दुसरं षटक मार्गस्थ. दुसरं षटक बघू आपण कोणाला देत आहे. मला वाटतंय सुलतानच्या माध्यमातून का. सुलतान जर्सी नंबर 14. टीम मीटिंग तुम्ही भरपूर घेतात. मी विनंती करतो या प्लीज आपल्याला सामने वेळात संपवायचे आहेत. बघू चेंडू हवेत आहे. हा चला 4. ठीक आहे ओके. सुलतानाच्या माध्यमातून दुसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू झालेला आहे. कॅच घेतलेली नाहीये. पंच जरा ताकीद द्या. अरे खूप टाइम घेतात आहे. सुलतान विनंती करतो. काय निर्धाव चेंडू. दुसरा बॉल दुसऱ्या षटकातला. कुठेतरी प्रेशर वाढत चाललंय वाल्मिकी या संघाचा. प्रत्येक बॉल जर तुम्ही बघत असाल तर ऑफ साइडच्या दिशेनेच बॉल जातोय. इनस्विंग नाही आउटस्विंग होते बॉल. जर तुम्ही बघत असाल बॅट्समनने थोडंसं थांबून बघावं. त्याच्या हाताकडे लक्ष द्यावं. बघू आपल्याला मला वाटतंय चौकाराच्या दिशेने चौकार. डीजे बॉलला तुम्हाला रीड करावं लागेल. बॅट्समन एकदा बॉल जरा रीड करा. एक बॉल तुम्ही रीड केल्यानंतर दुसरा बॉल तुम्हाला रीड करता आलाच पाहिजे. कारण लिमिटेड ओव्हरचं षटक आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 16 आणि शेवटचे 2 बॉल अजून बाकी आहेत. विकेट गेल्यात 5. सॉरी चला धन्यवाद. पुन्हा एकदा चौकार. खरंच कुठेतरी कमबॅक ह्या ओव्हरला झालेला आहे. धावसंख्या झाली 20. कव्हर झालाय. तिसरा चौका जर मारला तर सोनवणे काका यांच्याकडून 100 रुपये त्या बॅट्समॅनला देण्यात येतील. घोषणा झालेली आहे. कुठेतरी उत्साहाचं वातावरण. वाल्मिकी यांच्याकडून पण 100 रुपये देण्यात येईल. जर पुन्हा एकदा जर त्यांनी चौकार मारला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जो वाल्मिकी या संघाकडे जर तुम्ही बघितलं कुठे उत्साहाचं वातावरण थोडंसं झालेलं आहे त्यांच्यामध्ये. कारण 2 चौकार आलेले आहेत आणि ह्या ओव्हरचं कुठेतरी त्यांनी कमबॅक केलं या ओव्हरमध्ये आणि चांगली टोटल बोर्डर आपल्याला दिसते. अरे अशीच गरज होती. चला 200 रुपये येऊ दे आता. सोनवणे काका आणि वाल्मिकी यांच्याकडून 100 रुपये त्या बॅट्समॅनला देण्यात येतील मॅच झाल्यानंतर. 26 रन झाले आफ्टर 2 ओव्हर. खरंच चांगलं कमबॅक केलं. जर तुम्ही बघितलं
आता जिंकण्यासाठी मला वाटतं 30 धावांची गरज. 18 बॉल मध्ये 30 धावांची गरज. 18 बॉल मध्ये 30 धावांची गरज. ठीक आहे, विकेट गेल्या 3. पहिल्या ओव्हर मध्ये संजय सांगळे या बॉलरने 3 विकेट घेतलेल्या, पण नंतर दुसरं षटक जर तुम्ही बघितलं कुठेतरी महागडं गेलं आणि एक वाल्मिकी संघाच्या ढगआउट मध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. कारण हीच एक ओव्हर होती, एक निर्णायक ओव्हर झाली, टर्निंग पॉईंट होऊ शकतो. पुन्हा एकदा संजय सांगळे, कारण त्याला माहिती आहे, कारण मला थर्ड ओव्हर जर घ्यायचीच आहे, कुठेतरी कमबॅक जर करायचं असेल तर मला थर्ड ओव्हर टाकून कुठेतरी धबधबा वाल्मिकी संघाच्या बॅट्समॅन करावाच लागेल. एक रन झालेला आहे. दुसरं रन घेण्याचा प्रयत्न आहे का नाही, रिक्स नाही घेणार. बरोबर आहे, कारण कुठेतरी चांगली जोडी दिसते मैदानावर, दोघं सेटल झालेले आहेत, तर कुठेतरी रिक्स आपल्याला घ्यायचीच नाहीये. बरोबर असं त्यांनी ठरवलंय. वाल्मिकी या संघाचे दोन्ही बॅट्समॅन ठरवलेलं आपल्याला रिक्स नाही घ्यायची आणि हा सामना आपण शेवटपर्यंत नेऊ आणि आपल्या संघासाठी जिंकून देऊ. पण संजय सांगळे हे सुद्धा कमी नाही, कारण त्यांनी तिसरं षटक लगातार घेतलेलं आहे. हवे चेंडू बघू घेण्याचा प्रयत्न आहेच का. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. तिसरं षटक मार्गस्थ. या षटकातले जर तुम्ही बघितलं तर फक्त 2च बॉल झाला, शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. चांगलाच बॉल, खरंच यॉर्कर, साइड यॉर्कर होता हा. बॅट्समॅनला कुठं समजला नाही, या बॉल थोडा हिट करता आला नाही, पण ठीक आहे, कमबॅक केले. संजय सांगळे यांना माहिती आहे, कारण संजय सांगळेची ताकद जी आहे ती त्यात तो ओळखून आहे की आपल्याला हे तिसरं षटक घ्यावंच लागेल आणि कुठेतरी कमबॅक करावं लागेल. लेग स्पिन टाकला त्यांनी. तुम्ही जर त्याच्या हाताकडे जर बघितलं तर बॅट्समॅनला त्यांनी चकवलं आणि गंडवलाय. शेवटचे 2 बॉल ह्या षटकामध्ये तुम्ही बघितलं तर फक्त 3 रन आले ना 4 बॉल मध्ये. लगातार जर तुम्ही बघितलं तर लगातार निर्धाव 3 चेंडू टाकलेत त्यांनी. 3च रन गेलेत 5 बॉल मध्ये. जर बघितलं खरं संजय सांगळे, दादे तुम्हाला सलाम आहे आमच्याकडून तुम्हाला, कारण कॅप्टन असावा तर असा आणि बॉलर असावा तर असा. चला संजय सांगळे, खरं 4 विकेट तुमच्या नावावर इथं सडलेले आहेत. तिथं आम्ही बोर्डा दाखवलाय 4 विकेट. चांगला कमबॅक. तुम्ही रन जर बघितलं तर फक्त 3 दिले 6 बॉल मध्ये. खरंच मानलं तुम्हाला बॉलर, कॉस्टलीस्ट प्लेअर ऑफ द BWPL. वाल्मिकी संघाचा कॅप्टन आता चाललेला आहे आपली बॅटिंग घेऊन. बॅट्समन उमेश. त्रिशा 11च्या संघाचा कर्णधार जर कुठे असेल तर मॅचची संपर्क साधावा. त्रिशा 11 नेक्स्ट मॅच तुमची आहे. त्रिशा 11. बारा बॉल मध्ये 27 धावांची गरज. कारण जर तुम्ही थर्ड ओव्हर जर बघितली संजय सांगळे यांची, त्यांचा कोटा आता संपलेला आहे. त्यांनी त्यांची कामगिरी निभावली. चोख भूमिका आपल्या संघासाठी त्यांनी बजावलेली आहे. कारण पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी फक्त 3 विकेट घेतलेले होते आणि दुसऱ्या ओव्हर जी टाकली त्यांनी म्हणजे थर्ड ओव्हर, त्याच्यामध्ये पण फक्त त्यांनी 3 रन दिले आणि विकेट घेतली 1 आणि संघाला आपल्या कुठेतरी चांगल्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलं. अमित सिगवान
शोधून काढलाय चेंडू. अजय यांच्या माध्यमातून चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. संजय सांगळे यांनी कधी कानमंत्र दिलाय की त्याला सपोर्ट कर, जो बाउंड्री लाईनला येतो तिकडे जरा बघ. धावसंख्या फक्त झाली ती म्हणजे 30. अजून जिंकण्यासाठी 26 धावांची गरज, याची नोंद घ्यावी. जिंकण्यासाठी अजून 26 धावांची गरज. पाचवं षटक, सॉरी चौथं षटक मार्गस्थ आहे. खरंच उमेश सिंग वाल्मिकी संघाचा कर्णधार, त्याने खरंच आपल्या खांद्यावर, उमेश सिंग यांनी खांद्यावर जबाबदारी घेतलेली आणि त्यांनी सिद्ध करून दाखवले की मी षटकार मारून कुठेतरी कमबॅक करेल आणि एक सामना आपल्या बाजूने झुकवेल. आणि खरं षटकार मारून त्यांनी तो सामना थोडासा झुकवलेला आहे आणि एक उत्साहाचं वातावरण वाल्मिकी या संघामध्ये त्यांनी तयार केलेलं आहे आणि कुठेतरी धबधबा बॉलरवर त्यांनी टाकलेला आहे. पंच धन्यवाद, तुम्ही चांगली कामगिरी करताय. खरंच एवढ्या उन्हामध्ये मला वाटतं 40°C चालू असेल, या उन्हामध्ये तुम्ही उभे राहता आणि चांगली कामगिरी करता, चांगले निर्णय देता. धन्यवाद तुमचं. बी बदलापूर वेस्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुरुवात चांगली झालेली आहे. पहिलाच चेंडू षटकारच्या माध्यमातून, धावसंख्या झाली ती म्हणजे 36. व्हाईट बॉल, बॉलरवर कुठेतरी धडपण येते. हा बॉलर जर बघितला तर त्याने 3 षटकार मारले होते लगातार. अमित धडपण आहे थोडस त्याच्यावर, पण ठीक आहे, कमबॅक करेल तो. संजय सांगळे काय करतात बघू. संजय सांगळे सोडू शकत नाही, कॉस्टलीस्ट प्लेअर आहे तो. चेक करतात बॉल फुटला तर नाही ना. नऊ बॉल मध्ये जर तुम्ही बघितलं तर धावसंख्या अजून किती पाहिजे, 19 9 बॉल मध्ये. थोडं बॉलरचं थोडस टेन्शन कमी झालंय. आता टेन्शन जरा रिलीफ जो होता तो त्याला मिळालेला आहे, कारण उमेशाच्या माध्यमातून त्यांनी विकेट घेतली आणि संजय सांगळेची चांगली साथ लावली. कुठेतरी कॅच मला वाटतं त्यांनी सोडली होती पण ती बोटामध्ये बसली आणि थांबला तो बॉल, आम्ही बघितलं इथून. बॅट्समन राहून गेला स्ट्राईकला. राहुल सिंग. धावसंख्या झाली ती म्हणजे 38. शेवटचे 2 बॉल बाकी. चौथं षटक मार्गात असतात. शेवटचे 2 बॉल. चांगला कमबॅक केला अमितच्या माध्यमातून, कारण पहिला षटकार जो ठोकला होता उमेशने तो कुठेतरी दडपण आलं त्याच्यावर, पण कमबॅक केलं त्याने या ओव्हर मध्ये आणि अशीच कामगिरी करेल अशी अपेक्षा त्याच्या संघाकडून. शेवटचा बॉल, या षटकाचा शेवटचा बॉल असेल, नोंद घ्यावी याची. आणि धावसंख्या जर बघितली तुम्ही झाली 39. जिंकण्यासाठी अजून 17 धावांची गरज. 7 बॉल मध्ये 17. हा जो कुठे षटकार आला तो कुठेतरी कमबॅक करू शकतील. चांगला आखूडचा पडला चेंडू, हाफिज बॉल टाकण्याचा प्रयत्न सफल झाला. चांगला विश्वास ठेवला अमितच्या माध्यमातून संजय सांगळे यांनी आणि साजेशी बॉलिंग त्यांनी केली आपल्या संघासाठी. खरंच कौतुक तुझं. कुठेतरी विश्वास पण ठेवावा लागतो संघाला एखाद्या बॉलरवर, नक्कीच त्या विश्वासाला सार्थ त्यांनी करून दाखवलेलं आहे. आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक.
विनंती करतो संजय सांगळे यांना जरा लवकर खेळा, ना तर पेनल्टी देण्यात येईल. 5 रनची पेनल्टी तर देण्यात येईल संजय सांगळे संघाला. काय चाललंय, लवकर विनंती करतो संजय सांगळेच्या माध्यमातून. संजय सांगळे, अरविंद भोसले बघू आपल्या संघासाठी किती कामगिरी करतात. चांगला शनिवार आहे, दत्ताचा वार आहे आणि आज दत्त जयंती आहे. सॉरी विसरलो मी. दत्त जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विनंती करतो सगळ्यांनी दत्ताच्या मंदिरात जाऊन दत्ताचं दर्शन घ्यावं. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 17 धावांची गरज. दोन्ही संघांची नोंद घ्यावी. हाणामारीचं षटक. झालेलं त्यांचं धन्यवाद. बदलापूर वेस्ट टीमच्या माध्यमातून असंच आम्हाला सहकार्य करा. चाललंय शबाश. 3 बॉल 10. दबाव टाकू नका बॅट्समनवर, दबाव टाकू नका. तो त्याची कामगिरी चोख बजावेल, कारण त्याला पण माहिती आहे की आपल्या संघासाठी जर हे करायचं असेल तर नेक्स्ट मॅच आपल्याला मिळेल आणि आपलं नाव पण होईल. 3 बॉलमध्ये जर बघायचं 10 धावांची गरज. शांत राहा, शांत राहा. अट्रिक लगातार 6 मारले तर वाल्मिक याच्याकडनं काय का, वाल्मिक यांच्याकडनं 500 रुपये. जर लगातार 6 मारला तर वाल्मिक यांच्याकडनं 500 रुपये देण्यात येईल बॅट्समनला. आणि त्याच्यानंतर 70 स्पोर्ट्स यांच्याकडून लगातार 6 ला 70 कॅप. उमेशांना जरा विनंती करतो प्लीज. बॅट्समनला समजतं की आपल्याला काय करायचं आहे, आपल्या संघासाठी डू ऑर डायची परिस्थिती आहे, तो नक्कीच करेल. कारण त्यांनी 2 6 मारलेत लगातार. त्याला पण कळतंय काय करायचं आणि काय नाही करायचं. 2 बॉलमध्ये 4 धावांची गरज. हिरा सामना कुठे आला निर्णायक क्षणाच्या दिशेने. खरंच 1 बॉलमध्ये 3 धावांची गरज. चौकार जर आला तर विन आणि 2 जर आले तर टाय. सुपर ओव्हरचं काय आहे का इथे? सुपर ओव्हर नाहीये. फक्त 1-1 पॉईंट या दोन्ही संघाला देण्यात येईल. सुपर ओव्हर इथे होणार नाही. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होणार नाही. दोन्ही संघाला 1-1 गुण देण्यात होईल. याची नोंद घ्यावी दोन्ही संघाने, म्हणजे तुम्हाला चौकारच मारायचा आहे. टाय जर झाली तर दोन्ही संघाला 1-1 रन देण्यात येईल, पण कंपल्सरी चेसिंग आहे, याची नोंद घ्यावी. थांबा जरा, पंच थांबा, बॅट्समॅनला बाहेर येऊ दे. 1 बॉल मध्ये प्लीज कोणी मध्ये बोलू नका, कारण शेवटचा बॉल आहे अटीतटीचा सामना. बघू थोड्याच वेळात आपल्याला माहिती होईल ह्या मॅचचा हिरो कोण होणार.
कारण हा बॉल जर खूप अटीतटीचा आहे, मला वाटतं बॅट्समन होईल का बॉलर होईल आपल्याला थोड्याच वेळात माहिती होईल. कारण एक बॉलमध्ये 3 धावांची गरज. सिक्स झाला. हिरो ऑफ द मॅच, हिरो ऑफ द मॅच. वाल्मिकी संघाला वाटलं पण नव्हतं की आपण मॅच जिंकू, पण खरंच त्यांनी कमबॅक केला. धन्यवाद वाल्मिकी. तुम्ही 500 रुपये जमा करा इथे लगातार. नाही नाही इथे जमा कर. राहुल यांच्याकडून 70 स्पोर्ट्स कडून लगातार त्याला खरंच एक कॅप देण्यात येईल. त्याचं नाव आम्ही लिहून घेतलंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल तो म्हणजे नन अदर दॅन राहुल सिंग. राहुल सिंग हा खरंच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आपल्या संघाला त्यांनी बघा, मला वाटतं ही मॅच कुठेतरी 80 आणि ऍक्च्युली होती 20 होती, पण 80 जर तुम्ही बघितलं नंतर त्यांनी 100% आपल्याकडे झुकती घेतली मॅच आणि शेवटच्या वर पूर्ण कायापालट करून टाकला. जो भोसले होता अरविंद भोसले, मला वाटतं त्याला झोप नाही लागणार. त्याच्यावर संजय सांगळे यांनी दिली होती कामगिरी थोडी, बाबा टाक जरा चौथं षटक.